शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत ॲग्रीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आशा करतो की सर्व शेतकरी मित्रांची दिवाळी अतिशय सुख आणि समाधानाची गेलेली आहे। शेतकरी दिवाळीची सर्व धामधूम आटपून आता पुन्हा एकदा शेतीच्या कामाला सुरुवात करत आहे किंवा सुरुवात केलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस उत्पादक शेतकऱ्याबद्दल बोलणार आहोत। कापूस पिकाची काढणी आता झालेली आहे। कापूस काढणीनंतर ज्या कापसाच्या पराठ्या म्हणजे कापसाचे अवशेष आपल्या शेतामध्ये राहतात ते अवशेष बऱ्यापैकी शेतकरी जाळत असतात। तर ते का जाळू नये किंवा त्याचं कंपोस्ट खत तयार करून आपण कशा प्रकारे आपल्या जमिनीची सुपीकता वाढवू शकतो या सर्व गोष्टींबद्दल आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला सांगायला विसरू नका। चला तर वेळ न घालवता सुरू करूया। मित्रांनो, कापूस पिकाच्या काढणीनंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे पराठ्या व्यवस्थापन, म्हणजे राहिलेल्या ज्या अवशेष आहेत त्यांचं व्यवस्थापन करणे। आता भारताच्या बाहेर जर पाहिलं ज्या ठिकाणी कापूस उत्पादन केलं जातं त्या ठिकाणी जवळजवळ 70 ते 80% हे पराठ्याचं पुन्हा शेतामध्ये कंपोस्ट खत तयार केलं जातं। परंतु भारतामध्ये तुम्ही जर पाहिलं तर फक्त 15% पराठ्या जळणासाठी किंवा सरपणासाठी किंवा इंधनासाठी वापरले जातात, परंतु उर्वरित सर्व पराठ्या तशाच शेतामध्ये जाळून टाकल्या जातात। आता या पराठ्या शेतकरी का जाळतात तर नक्कीच त्या ठिकाणी वेळ वाचवायचा असतो किंवा पुन्हा त्या सर्व पराठ्या गोळा करणं किंवा त्याचं कंपोस्ट खत तयार करणं या सर्वांसाठी वेळ नाही किंवा तेवढं मजूर देखील अवेलेबल नाही असं समजू। परंतु मित्रांनो, तुम्ही असा कधी विचार केला आहे का त्या पराठ्या जाळल्यानंतर किती प्रमाणामध्ये नुकसान आपण आपल्या शेतीला पोहोचवत असतो? नक्कीच तुम्ही वातावरण देखील खराब करताय, तुमच्या जमिनीची सुपीकता देखील खराब करताय। म्हणजे पराठ्या ज्या ठिकाणी जाळतो त्या ठिकाणी जमिनीच्या जवळजवळ 15 ते 20 सेंटीमीटरचा वरचा जो थर असतो त्या थरातील सर्व सूक्ष्मजीव जवळजवळ त्या ठिकाणी मारले जातात। म्हणजे त्याच्यामध्ये आवश्यक काही सूक्ष्मजीव असतील किंवा अनावश्यक सूक्ष्मजीव असतील, परंतु नुकसान दोन्ही बाजून आपल्याला त्या ठिकाणी होत असतं। परंतु याच व्यतिरिक्त तुम्ही जर एका मोबाईल श्रेडरच्या द्वारे या पराठ्या व्यवस्थित बारीक करून तुमच्या शेतामध्ये पुन्हा गाडल्या तर नक्कीच तुमच्या शेताची तुमच्या जमिनीची सुपीकता वाढू शकते आणि जमिनीचा सेंद्रिय कर्ब आज सध्या जो तुमचा 0.3 आहे 0.4 आहे तो 1% त्या ठिकाणी पोहोचू शकतो। आता मोबाईल श्रेडरबद्दल जाणून घेऊया। मोबाईल श्रेडर काय आहे तर हे एक कापसाच्या काढणीनंतर पराठ्याची कुट्टी, जसं कापसाची कुट्टी करतो तसं पराठ्याची कुट्टी करणारं एक मशीन आहे। म्हणजे हे काय करतं की कापसाच्या पराठ्या बारीक बारीक तुकडे करून त्या ठिकाणी जमिनीवर टाकून देतं। या यंत्राची जर क्षमता तुम्ही पाहिली तर हे मात्र अर्ध्या तासामध्ये 0.34 हेक्टर जमिनीवरील पराठ्याची कुट्टी करू शकतं। आणि हे श्रेडर चालवण्यासाठी तुम्ही जर इंधनाची आवश्यकता पाहिली तर 1 तास चालवण्यासाठी तुमच्याकडे 4 ते 4.5 लिटर इंधन असणं आवश्यक आहे। म्हणजेच हे यंत्र जवळजवळ एका तासाला 3 ते 3.5 टन पराठ्याची कुट्टी करू शकतं। या यंत्राची रुंदी जर पाहिली तर 85 सेंटीमीटर इतकी असते। आता या कापसाच्या पराठ्याची कुट्टी केल्यानंतर ती जमिनीमध्ये लवकरात लवकर कुजत नाही, कारण त्या कापसाच्या देठामध्ये किंवा काड्यांमध्ये पराठ्यामध्ये लिग्निनचे प्रमाण जास्त असते। म्हणून आपल्याला काय करायचं आहे, कंपोस्टिंग बॅक्टेरिया 1 लिटर अधिक गुळ 1 किलो, काळा गुळ घ्या, कंपोस्टिंग बॅक्टेरिया 1 लिटर घ्या आणि 1 रात्र अगोदर थोड्याशा पाण्यामध्ये भिजू घाला। दुसऱ्या दिवशी आपल्याला ते 200 लिटर पाण्यामध्ये मिसळायचं आहे आणि 1 एकर क्षेत्रावरती ज्या ठिकाणी कुट्टी आहे त्या ठिकाणी हे व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्ही फवारू शकता किंवा शिंपडू शकता। मित्रांनो, तुम्ही जर 1 एकर कापसाच्या पराठ्याची जर कुट्टी केली ना तर तुमच्या शेतीला जवळजवळ नायट्रोजन 15 किलो, फॉस्फरस 7 किलो, पोटॅशियम 5 किलो, सल्फर 15 किलो, कॉपर 1.10 ppm, लोह 18.37 ppm, मॅंगनीज 12.7 ppm आणि झिंक 9.48 ppm भेटू शकतं। म्हणजेच एकंदरीत पराठ्या जर तुम्ही पुन्हा शेतामध्ये कुजवल्या, पुन्हा शेतामध्ये मातीमध्ये गाडल्या तर नक्कीच तुमच्या जमिनीची सुपीकता सुधारू शकते, पीएच बॅलन्स होतो, सेंद्रिय पदार्थांची जी क्षमता आहे ती जमिनीची वाढते, सेंद्रिय कर्ब सुधारतो, पाण्याचा निचरा असेल, पाणी धरून ठेवण्याची क्षमता असेल, या सर्व गोष्टींमध्ये सुधारणा झालेली आपल्याला दिसून येते। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पराठ्यामध्ये ज्या काही बोंडअळीच्या वेगवेगळ्या अवस्था सुप्त अवस्थेमध्ये राहिलेल्या असतात त्या देखील नष्ट केल्या जातात जेव्हा आपण त्याची कुट्टी करत असतो किंवा जेव्हा आपण त्याला कंपोस्टिंग बॅक्टेरियाद्वारे कुजवत असतो। त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं तर तुम्ही शेतकरी मित्रांनो कापूस काढणीनंतर पराठ्या न जाळता त्या जमिनीमध्ये जर कंपोस्ट खत तयार करून गाडल्या तर नक्कीच तुम्हाला पुढील घेणाऱ्या पिकामध्ये खूप सारा फायदा होणार आहे। चला तर हा एक छोटासा प्रयत्न होता तुमच्या जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी। कापूस पिकाबद्दल आजची दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर तुमच्या इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर नक्की करा।
आणि हो, तुम्हाला जर कंपोस्टिंग बॅक्टेरिया खरेदी करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी लिंक देत आहे, त्याच्यावरती क्लिक करा आणि घर बसल्या भारत ॲग्री ॲप किंवा भारत ॲग्री कृषी दुकान वेबसाईटवरून कंपोस्टिंग बॅक्टेरिया आजच खरेदी करा. भरपूर सारा डिस्काउंट आहे, फ्री फास्ट डिलिव्हरी मिळत आहे, तसेच हा प्रोडक्ट 100% ओरिजिनल असण्याची गॅरंटी देखील. भेटूया आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.